मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला आपण साजरी करत असतो. शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जबाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केलेले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवजयंतीचे शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे भाषण मराठीमध्ये पाहणार आहोत. या शिवाजी महाराजांच्या भाषणामध्ये आपण कशा पद्धतीने बोलायचं आहे, कशा पद्धतीने चारोळ्या किंवा शेर यामध्ये वापरायचे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर भाषणाला आपण 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरू शकता. तर चला सुरुवात करूया शिवाजी महाराजांच्या या भाषणाला. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्य भूमी जिथे वाढलो मी, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्य भूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदा ती नमामी. परमपवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व इथे जन्मलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोते हो, मी आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तव्यवान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा झेंडा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले होते. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस करून दाखवले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ दिली. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशीद, मुरारबाजी, येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नव्हते. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज यांना. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे एक सर्व गुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत कितीही संकटे आले तरी डगमगून न जाता त्यावर शिताफीने त्यांनी मात केली. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य हे
निर्माण केले होते. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता. अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला आहे आणि आपल्या बालमित्रांना किंवा आपल्याला जर भाषण द्यायचं असेल तर छोटासा भाषणाचा नमुना पार्ट 2 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पार्ट 1 जर आपण पाहिला नसेल भाषणाचा आणि त्यानंतर शिवाजी महाराजांवर मी जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत ते आपण जर पाहिले नसतील तर जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या भाषणाला. आजच्या या कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरी होत आहे. व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना आपल्याला दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे. महाराष्ट्राच्या अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. आजचे राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा दुरुपयोग करताना दिसत आहेत. दुर्दैव या मातीचं. आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरत राजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मतांची भीक मागत फिरत आहेत. मावळ्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज राजकीय लढवय्ये नक्कीच होते, परंतु विशिष्ट एखाद्या पक्षासाठी मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज ही एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते, तर आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखेवरून वाद पेटवला जात आहे. जाती धर्मात शिवरायांच्या गुंतवून ठेवले जात आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. शिवरायांची नीती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अंमलात आणणे आजच्या काळाची गरज बनलेली आहे. शिवाजी महाराजांचा हा संघर्ष कुठला जात व धर्म यांचा संघर्ष नव्हता, तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा रयतेसाठी, त्यांच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा सुद्धा नव्हता. जगात शिवनीतीचा वापर करून अनेक युद्धे, लढाई जिंकण्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराजांच्या देशात जन्माला आलो असतो तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांच्या गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले, परंतु जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते तर इंग्रजांना हिंदुस्थानचा चेहरा पाहता आला नसता. असे होते आमच्या रयतेचे राजा छत्रपती शिवराय. आजच्या युवा वर्गाने सगळ्या गोष्टींचे चिंतन करायला हवे. केवळ दाढी-मिशी वाढून, कपाळावर चंद्रकोर लावून आणि दाढी वाढून कोणी शिवाजी होत नसते. शिवाजी होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आदर हवा. मावळ्यांनो, आज गरज आहे हे समजून घेण्याची की मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर मित्र हो, हे होते शिवरायांच्या जीवनावर लिहिलेले शिवाजी महाराज भाषण मराठी. हे आपल्याला नक्कीच आवडले असेल तर सर्व शिवप्रेमींनी, सर्व या चॅनलच्या आवडत्या व्यक्तींनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.